इकडे नाशिक शहरामध्ये आणि जिल्ह्यामध्ये सुद्धा गेल्या 2 दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरू आहे। जिल्ह्याच्या धरण क्षेत्रामध्ये सुद्धा मुसळधार पाऊस सुरू आहे। त्यामुळे 5 धरणांमधून पाण्याचा विसर्ग आता वाढवण्यात आलाय। नांदूर मध्यमेश्वर धरणातून सर्वाधिक 36,000 क्युसेकनं सध्या पाण्याचा विसर्ग सुरू आहे। गोदाकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय। नांदूर मध्यमेश्वरमध्ये 5 ते 7 गावांचा सध्या संपर्क तुटलेला आहे। आढावा घेतलेला आहे आमचे प्रतिनिधी शुभम बोडके यांनी। तर नाशिक शहर असेल किंवा नाशिक ग्रामीण असेल, सगळीकडे नाशिक जिल्ह्यामध्ये जोरदार पाऊस बरसतोय। धरण क्षेत्रात सुद्धा चांगलाच पाऊस होत असल्यानं सध्या नदी नाले दुथडी भरून वाहत आहेत। नांदूर मध्यमेश्वर धरणामधून सर्वाधिक 36,000 क्युसेकनं सध्या पाण्याचा विसर्ग सुरू आहे। त्यामुळे गोदावरीच्या काठच्या गावांना सध्या सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे। नांदूर मध्यमेश्वरमध्ये सुद्धा 5 ते 7 गावांचा सध्या संपर्क तुटलेला आहे। दिवसांपासून नाशिक जिल्ह्यामध्ये पावसानं चांगली बॅटिंग सुरू केल्याचं पाहायला मिळते। नाशिकच्या अनेक धरणांच्या पाणलोट क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस झाला, त्यामुळे धरणांच्या पाणी पातळीत देखील वाढ झाली आहे। मी सध्या नाशिकच्या नांदूर मध्यमेश्वर या धरण ठिकाणी आहेत। या धरणाच्या ठिकाणी जर बघितलं तर जवळपास 36,000 क्युसेक इतका पाण्याचा विसर्ग या ठिकाणी सुरू आहे। नाशिक जिल्ह्यामध्ये 2 दिवसांपासून जो मोठ्या पावसाचा जोर वाढलाय, त्यामुळे पाणी पातळीत देखील वाढ झाल्याचं पाहायला मिळतंय। त्यामुळे अनेक ठिकाणच्या धरणांमधून पाण्याचा विसर्ग हा सध्या आता सुरू असल्याचं पाहायला मिळतंय। नाशिकमध्ये दारणा, भावली, कडवा, भाम, पालखेड या धरणांमधून जवळपास 10 ते 15,000 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे। तर सर्वाधिक पाण्याचा विसर्ग सुरू असलेल्या नांदूर मध्यमेश्वर धरणामध्ये देखील आता आपण हे दृश्य बघू शकतो। मोठ्या प्रमाणात पाण्याची पातळी वाढते, त्यामुळे एकंदरीत आता नांदूर मध्यमेश्वर धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाल्यामुळे आता हे पाण्याचा विसर्ग आहे तो सुरू झाल्याचं पाहायला मिळते। त्यासोबतच नाशिकच्या गोदावरीला देखील आता पूर आल्याचं पाहायला मिळते। त्यामुळे आता नांदूर मध्यमेश्वर धरणातून हा पाण्याचा विसर्ग सुरू आहे। जवळपास सध्याच्या स्थितीला आता 36,000 क्युसेक इतका पाण्याचा विसर्ग सुरू आहे। त्याबरोबरच आता गोदावरीच्या आजूबाजूची जे गावं आहेत त्यांना देखील आता जो आहे तो इशारा देण्यात आलाय। त्यामुळे एकंदरीत नाशिक शहरातील अनेक ठिकाणच्या धरणांमध्ये आता पाण्याची पातळीत वाढ झाली आहे, त्यामुळे पाण्याचा विसर्ग मोठ्या प्रमाणात वाढतोय। नाशिकच्या नांदूर मध्यमेश्वर परिसरामध्ये आपण सध्या परिस्थिती बघतो, या ठिकाणी पाणी पातळी वाढते, धरणातून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग होतोय। त्यासोबतच या पुलावरून ज्या जाणाऱ्या गावांमध्ये त्यासोबत दिंडोरी फाटा असेल, त्यासोबत अनेक 4 ते 5 गावं आहेत त्यांचा संपर्क तुटलाय। एकंदरीत रस्ते बंद करण्यात आले, मात्र प्रशासनाच्या माध्यमातून या ठिकाणी आता नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय। त्यामुळे आता कुठेतरी आपण जर बघतोय नाशिकमध्ये पुन्हा एकदा पावसाचा जोर आहे तो वाढतोय आणि या पावसाळ्यातला पहिला नदीला जो आहे तो पूर आल्याचा पाहायला मिळतंय। त्यामुळे एकंदरीत आता प्रशासनाच्या माध्यमातून या आजूबाजूच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय। त्यामुळे नाशिक शहरामध्ये आता धरण क्षेत्रामध्ये पाण्याची पातळी वाढ झाली आहे, त्यामुळे कुठेतरी आता पाण्याचा विसर्ग देखील मोठ्या प्रमाणात वाढत असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।